नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकाची रेसिपी पाहणार आहोत, ज्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आहे। असे हे पालक प्रत्येकाने आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्लंच पाहिजे। आणि ही जी रेसिपी आहे ना, खूप वेगळी रेसिपी आहे। रोजच्या रेसिपीपेक्षा आपण जरा वेगळी काहीतरी बनवलं ना, तर पालक न खाणारे सुद्धा पालक खातील आणि त्यांच्या आरोग्याला सुद्धा पालकाचे सर्वही फायदे मिळतील। मी एक मोठी जोडी पालक घेतलेली आहे, कारण की आमच्या घरी ही पालकाची भाजी खूप खाल्ली जाते आणि मी त्याला स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याला बारीक कापून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घालायचं आणि व्यवस्थितपणे हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले जे पालक आपण जे कापलेले आहे ना, ते नरम पडतील। आता आपण हे बाजूला ठेवूया। आपण एक चटणी करणार आहोत। त्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत। कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदे कापून घेतले आहेत। 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकत आहेत। त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। अर्धा ते 1 इंच आलं घ्यायचं, पाव चमचा जिरे घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। पाणी न घालता आपण याला वाटायचं आहे। तर अतिशय बारीक नाही वाटायचं, जरासं जाडसर असं हे वाटण असलं पाहिजे, जेणेकरून आपला ही जी चटणी तयार आहे ना, त्याचं जे टेस्ट आहे ना, ते आपल्या भाजीमध्ये खूप छान अशी येईल। अशा पद्धतीने जरा जाडसर असं ठेवायचं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। आपण पालकामध्ये मीठ मिक्स केलं होतं, त्याच्यामुळे त्यातलं पाणी सुटतं आणि पालक नरम होतो। तर पहा, असं दाबून दाबून आपण याच्यातलं जे पाणी आहे ना, ते सर्व पाणी काढायचं आहे। तर मी सर्व पाणी यातलं काढून घेते। अर्धी वाटीपर्यंत हे पाणी झालेलं आहे। पूर्ण पाणी काढून टाकायचं। हे पाणी आपल्याला नंतर भाजीमध्ये वापरायचं आहे। आता या पालकमध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत। अर्धा चमचा मी लाल तिखट घालत आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। तर बेसन पीठ सध्या मी 5 चमचे घालणार आहे। आपल्याला जर गरज लागली तर आपण आणखीन यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। आपण जो ठेचा वाटला होता मिरची आणि कांद्याचा, तो 2 चमचा मी यामध्ये घेणार आहे। बाकीचा ठेचा आपल्याला नंतर भाजीसाठी लागणारच आहे। आता पाणी न घालता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। त्याला पाणी घालायची गरज नाही, कारण की पालकामध्ये पाणी भरपूर असतं आणि मीठ घातल्यामुळे आणखीन येतं। आणखीन 2 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घालून हे छान असं मिक्स करून घेणार आहे। तर टोटल 7 चम्मच मला यामध्ये बेसन पीठ लागलेलं आहे। जर तुम्ही पाणी बरोबर काढलं नसेल तर तुम्हाला आणखीन लागू शकतं, त्याच्यामुळे पाणी अगोदरच काढून घ्या। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक कापून टाकणार आहोत। याची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाणी न घालता आपण याची पेस्ट तयार करून घेऊया। एकदम बारीक अशी ही पेस्ट आपण घेऊया। तर पहा, पेस्ट सुद्धा आपली तयार आहे। एका टोपामध्ये मी 4 चमचा तेल गरम करणार आहे। तेल गरम झाले की साबूत खडा मसाला घालायचा आहे। मी 2 तेजपत्ता टाकलेले आहेत। त्यामध्ये दालचिनीचा छोटा तुकडा टाकायचा आहे। 2 हिरवी वेलची घालायची आहे आणि पाव चमचा जिरे घालायचे आहेत। परतून घेऊया। आता यामध्ये आपण जो कांदा आणि मिरचीचा ठेचा केला होता, जी चटणी वाटली होती, ती घालायची आहे। कांदा कच्चाच होता, त्याच्यामुळे तेलामध्ये छान असं आपण याला परतून घेणार आहोत। कांद्याचा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे। तर छान असं परतून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये 2 चमचा लाल तिखट घालायचं आहे। 1 चमचा आपण यामध्ये धने पावडर आणि अर्धा चमच हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण जो टोमॅटोची पेस्ट केली होती, टोमॅटो प्युरी जी होती ना, ती घालायची आहे। मिक्स करून घेऊया। गॅस लो ठेवायचा आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। थोडंसं आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं नाही घालायचं, चांगलं जी चवीनुसार आहे तेवढं घालायचं आहे आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून झालंय की व्यवस्थितपणे पसरून ठेवायचं। आता एक चाळणी घेतलेली आहे मी आणि त्याला थोडंसं मी तेल लावून घेते। ही चाळणी आपण याच्यावरती ठेवायची आहे आणि आपण जो पालक मिक्स केला होता बेसन पिठात, ते यामध्ये आपण गोळे करायचे आहेत। तुम्ही गोळे करू शकता किंवा तुम्ही याला ना डायरेक्ट तेलामध्ये फ्रायसुद्धा करू शकता किंवा प्लेटवरती असं पसरून त्याला तुम्ही वाफवू शकता। जसं तुम्हाला इझी वाटेल तसं करू शकता, पण मी अशाच पद्धतीने करते, आम्हाला खूप आवडतात। तर आता मी अर्धे करून घेते, कारण की नंतर पुन्हा मी भाजी संध्याकाळसाठी वेगळी करणार आहे। तर याला आपण स्लो गॅसवरती 5 मिनिटं वाफवून घेतलं आहे।
स्लो गॅस ठेवायचा आहे, कारण की आपण खाली भाजीसुद्धा करत आहोत, तर ती करपली नाही पाहिजे. तर पहा 4 ते 5 मिनिटात छान असं आपले जे आपण गोळे तयार केले होते ते शिजलेले आहेत, म्हणजे वाफवलेले आहेत आणि आपला जो मसालासुद्धा छान तयार झाला आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घालणार आहे. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. तर मी 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे आणि यामध्ये आपण जो पालकची जो पाणी काढला होता तो पण यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. याला एक उकळी येऊ द्यायची मिडियम गॅसवरती. तर एक उकळी यामध्ये आलेली आहे. एकदा चेक करायचं की मीठ व्यवस्थित आहे की नाही. तर यामध्ये मीठ बरोबर आहे. 1 चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालूया आणि 1 चमचा कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे. मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस लो ठेवायचा आहे आणि आपण जे गोळे उकडून घेतले होते ते गोळे एक एक करून अलगद यामध्ये ठेवायचे आहेत. सर्व गोळे आपण यामध्ये ठेवलेले आहेत. आता एकदा अलगद याला आपण हलवून घेऊया आणि स्लो गॅसवरती आपण 5 मिनिटं याला शिजून घेणार आहोत. जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण की आपण मसाले सर्व शिजवलेले आहेत आणि गोळेसुद्धा उकडून घेतलेले आहेत. तर 5 ते 6 मिनिटानंतर आपली भाजी आपण एकदा पाहूया, चेक करूया व्यवस्थित झाली की नाही. तर पहा एकदम छान अशी ही भाजी आपली झालेली आहे. खायला तर खूप 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 टेस्टी लागते. जर तुम्ही कधी पालकाची अशा पद्धतीने भाजी बनवली नसेल ना, तर नक्की ट्राय करा. सगळ्यांना आवडेल आणि एकदा तुम्ही बनवली तर कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.